नाथषष्ठी यात्रेनिमित्त नागरिकांना आणि भाविकांना करण्यात आलेले जाहीर आवाहन आहे। आपण पाहत आहे ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज। जाहीर आवाहन, नगर परिषद पैठण। विषय, नाथषष्ठी यात्रेनिमित्त आरोग्य व स्वच्छतेबाबत मार्गदर्शक सूचना। नाथषष्ठीसाठी येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत। यात्रेच्या काळात ताप, सर्दी, खोकला यांसारख्या संसर्गजन्य रोगांचा प्रसार रोखण्यासाठी सर्व नागरिक, दुकानदार आणि भाविकांनी खालील नियमांचे पालन करावे। 1. आरोग्य व पाण्याचे नियोजन। घरातील साठवलेले जुने पाणी काढून टाकावे। पाण्याचे हौद स्वच्छ ठेवावेत। नेहमी पाणी गाळून व उकळून प्यावे। गोदावरी नदीच्या पात्रात खड्डे किंवा झरे करून पाणी पिण्यासाठी वापरू नये। 2. दुकानदारांसाठी सूचना। विक्रेत्यांनी शिळे, उघड्यावरील अन्न किंवा सडलेला भाजीपाला, फळे विकू नयेत। खाद्यपदार्थ नेहमी झाकून ठेवावेत। नगर परिषदेची रीतसर परवानगी घेऊनच दुकाने लावावीत। हॉटेल मालकांनी पिण्याच्या पाण्याचे रांजण, हौद आणि माठ दररोज स्वच्छ धुवावेत। 3. स्वच्छता व परिसर रक्षण। रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये। आपला परिसर स्वच्छ ठेवावा। पाण्याचे डबके साचू देऊ नका। साचलेल्या पाण्यावर जंतुनाशकांचा वापर करावा। नल्यांमध्ये कचरा टाकू नका। पाण्याचा अपव्यय टाळून योग्य प्रमाणात वापर करावा। 4. इतर महत्त्वाचे नियम। गोदावरी नदीत पोहण्यास सक्त मनाई आहे। जनावरधारकांनी आपली जनावरे मोकाट सोडू नयेत। आरोग्याबाबत काहीही मदत किंवा मार्गदर्शन हवे असल्यास पैठण ग्रामीण सरकारी रुग्णालय विभागाशी संपर्क साधावा। विनीत, डॉक्टर पल्लवी अंभोरे, मुख्याधिकारी नगर परिषद पैठण। सौ विद्याभूषण कावसानकर, नगराध्यक्षा नगर परिषद पैठण। श्री तुषार सूर्यभान पाटील, उपाध्यक्ष नगर परिषद पैठण। सर्व नगर परिषद सदस्य व कर्मचारी वृंद, नगर परिषद पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। ही माहिती नगर परिषद पैठण तर्फे नाथषष्ठी यात्रेनिमित्त नागरिकांना आणि भाविकांना करण्यात आलेले जाहीर आवाहन आहे। आपण पाहत आहेत ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज पैठण।